महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला आणि मोठा वाद निर्माण करणारा एक प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. सुरुवातीला विकास, कनेक्टिव्हिटी आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प सांगितला गेला होता. पण कालांतराने तोच प्रकल्प शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आणि बदलत्या निर्णयांमुळे सतत चर्चेत राहिला. आता पुन्हा एकदा हा महामार्ग चर्चेत आलेला आहे आणि यावेळी कारण आहे ते म्हणजे त्याची पूर्णपणे बदललेली मार्गिका, वाढलेली लांबी आणि प्रचंड वाढलेला खर्च. नमस्कार, तुम्ही पाहत आहात डिजिटल चावडी आणि मी आहे प्रमोद. आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत शक्तीपीठ महामार्गात नेमके काय बदल झाले, कोणते जिल्हे आणि तालुके यातून वगळले गेले, कोणते नव्याने जोडले गेले आणि या सगळ्या बदलांमुळे या प्रकल्पाचं संपूर्ण गणित कसं बदलून गेलं आहे. सुरुवातीला या महामार्गाचा मूळ आराखडा समजून घेणं गरजेचं आहे. राज्य सरकारने 7 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यावेळी या महामार्गाची एकूण लांबी सुमारे 802 किलोमीटर इतकी होती. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे संपणार होता. या मार्गातून एकूण 13 जिल्ह्यांना जोडण्यात येणार होतं. या महामार्गाची खासियत म्हणजे तो केवळ एक ट्रान्सपोर्ट प्रकल्प नव्हता, तर धार्मिक पर्यटनाचा एक मोठा कॉरिडॉर म्हणूनही त्याची रचना करण्यात आली होती. माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर या प्रमुख शक्तीपीठांना जोडणारा हा मार्ग होता. त्याचबरोबर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट यासारखी अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र या महामार्गामुळे थेट जोडली जाणार होती. सरकारच्या मते या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाडा या भागांना मोठा आर्थिक फायदा होणार होता. विशेषतः गोव्यातील बंदरांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी होणार होता. म्हणजेच शेतीमाल, उद्योगधंद्यांचा माल आणि इतर व्यापारासाठी हा महामार्ग अत्यंत महत्वाचा ठरणार होता. पण या सगळ्या फायद्यांबरोबर या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोधही होत होता. विशेषतः सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध केला. कारण या भागातील जमीन अत्यंत सुपीक आहे आणि इथे प्रामुख्याने बागायती शेती केली जाते. ऊस, द्राक्ष, भाजीपाला आणि इतर उच्च उत्पन्न देणारी पिकं या भागात घेतली जातात. शेतकऱ्यांना भीती होती की या महामार्गामुळे त्यांची सुपीक जमीन कायमची नष्ट होईल. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारलं. या आंदोलनाला स्थानिक नेत्यांचाही पाठिंबा मिळाला. अनेक वेळा अधिकारी पाहणीसाठी आले असताना शेतकऱ्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये तणाव निर्माण झाला. काही ठिकाणी धक्काबुक्कीचेही प्रकार घडले. जो विरोध होता तो हळूहळू वाढत गेला आणि केवळ सांगली, कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागातही पोहोचला. त्यामुळे सरकारवर दबाव वाढत गेला. त्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रथम काही अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला होता. 28 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयात सांगण्यात आलं होतं की काही भागात पर्यायी मार्ग शोधला जाईल. पण हा उपाय पुरेसा ठरला नाही. शेवटी 1 एप्रिल 2026 रोजी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आणि या महामार्गाची मार्गिका मोठ्या प्रमाणावर बदलण्यात आली. आता या महामार्गाचा मार्ग सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वादग्रस्त भाग टाळून सातारा जिल्ह्याकडे वळवण्यात आला आहे. या बदलांमुळे प्रकल्पात अनेक मोठे बदल झाले आहेत. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे या महामार्गाची सुरुवात आणि शेवट. पूर्वी हा महामार्ग पवनार येथून सुरू होणार होता आणि आता तो वर्धा जिल्ह्यातील दिग्रस गावापासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे शेवट सिंधुदुर्ग येथील पत्रादेवी येथे होणार होता, तो आता बांदा येथे होणार आहे. काही जिल्ह्यामधील मार्गिका पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे, जसे की यवतमाळ, वर्धा, बीड आणि लातूर. पण हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील मार्गिकेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या नवीन मार्गिकेमध्ये तब्बल 18 नवीन तालुके जोडण्यात आले आहेत. कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत, परभणी, हदगाव, बार्शी, माढा, पंढरपूर, माळशिरस, मान, खटाव, पलूस, कडेगाव, इस्लामपूर परिसर, करवीर, पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगड या तालुक्यांचाही समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला शिरोळ, कागल आणि हातकणंगले हे तालुके पूर्णपणे वगळण्यात आले आहेत. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुपीक पट्टा वाचवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. पण या बदलाचा एक मोठा परिणाम म्हणजे मूळ उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कारण आता अनेक प्रमुख तीर्थक्षेत्र महामार्गापासून दूर गेली आहेत. माहूर सुमारे 17 किलोमीटर एवढं दूर गेलं आहे. तसेच औंढा नागनाथ 14 किलोमीटर, परळी वैजनाथ 11 किलोमीटर, अंबेजोगाई 6 किलोमीटर, तुळजापूर 14 किलोमीटर, पंढरपूर 25 किलोमीटर आणि रेड्डी गणपती 32 किलोमीटर अंतरावर गेले आहेत. म्हणजेच जी तीर्थक्षेत्र थेट महामार्गावर येणार होती ती आता काही अंतरावर गेली आहेत. त्यामुळे हा धार्मिक कॉरिडॉर म्हणून तयार करण्याचा मूळ हेतू काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसतंय. तथापि
सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर आणि गोंदवली बुद्रुक ही 2 नवीन तीर्थक्षेत्र या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत. त्यामुळे एकूण जोडल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रांची संख्या आता 21 झाली आहे. या सर्व बदलांमुळे महामार्गाची एकूण लांबी वाढली आहे. पूर्वी 802 किलोमीटर असलेली लांबी आता सुमारे 865 किलोमीटर झाली आहे. म्हणजे जवळपास 54 किलोमीटरने यामध्ये वाढ झालेली आहे. लांबी वाढली म्हणजे खर्चही वाढणारच. सुरुवातीला या प्रकल्पासाठी सुमारे 50,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. नंतर तो वाढून 66,000 कोटी रुपये झाला. त्याच्यानंतर आता नवीन बदलानंतर हा खर्च 1,00,000 कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आधी प्रति किलोमीटर 18 कोटी रुपये असा अंदाज होता, पण आता तो आकडा अधिक वाढू शकतो. महामार्गाच्या रचनेबद्दल बोलायचं झालं तर हा पूर्णपणे एक्सप्रेस वे प्रकारचा महामार्ग असेल. म्हणजेच हा 6 पदरी एक्सप्रेस कंट्रोल्ड हायवे असेल. यावर कुठूनही थेट चढता किंवा उतरता येणार नाही. यावर वाहनांचा वेग मर्यादा 120 किलोमीटर प्रति तास ठेवण्यात येणार आहे. या महामार्गावर 6 बोगदे, दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि दर 40 ते 50 किलोमीटरवर पेट्रोल पंप, हॉटेल, चार्जिंग स्टेशन अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सरकारच्या मते या महामार्गामुळे राज्यातील मागास भागांचा विकास होईल, उद्योगधंद्यांना चालना मिळेल, पर्यटन वाढेल आणि हजारो रोजगार निर्माण होतील. पण दुसरीकडे टीकाकारांचं म्हणणं असं आहे की हा प्रकल्प राज्याच्या तिजोरीवर मोठा भार टाकणार आहे. तसेच हजारो एकर शेत जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे सांगली आणि कोल्हापूर मधील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला, त्यानंतर आता सातारा आणि नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील शेतकरी काय भूमिका घेणार? ते या प्रकल्पाचं स्वागत करतील की पुन्हा एकदा विरोधाची ठिणगी पेटेल? प्रकल्प खरंच विकासाचा मार्ग ठरणार आहे की वादांचा केंद्रबिंदू बनणार आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? शक्तीपीठ महामार्गातील हे बदल योग्य आहेत का? नवीन भागातील शेतकरी याला समर्थन देतील की विरोध करतील? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. आणि या अशाच सखोल माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डिजिटल चावडी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची रजा घेतो, इथेच थांबतो. जय हिंद, वंदे मातरम.